नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत। ते आहे की आपल्याला ॲडमिशन घेताना डीडी, चेक, कॅश कशा थ्रू एक्झॅक्टली फीस पे करायची आहे, नंतर आपलं एक्झॅक्टली काय स्टेप्स राहिला पाहिजे जेव्हा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट येऊन जाईल। फर्स्ट राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर ब्राउचरनुसार काय काय रूल्स आहे जे आपण फॉलो केले पाहिजे आणि ते रूल्स आपण कोणत्या कोणत्या दिशेने, जसं 3 ऑप्शन्स राहतात की तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता, ॲडमिशन घेऊ शकता, अपग्रेडेशन करू शकता। तर अपग्रेडेशन कशी करावी, ॲडमिशनची प्रोसेस काय राहील, फ्री एक्झिट कशी करावी, हे सर्व जे शंका आहे सर्व पालकांचे, सर्व विद्यार्थ्यांचे, ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही पण तुम्हाला डाऊट तुमच्या मनात राहिला नको आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस एकदम नीट समजून देण्याची ही जी पूर्ण जे काही प्रोसेस आहे ह्या नीट काउन्सिलिंगची, ती पूर्ण जबाबदारी आमची आहे। तर आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे। फक्त जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ते विसरू नका आणि लाईक करा, कारण आम्ही खूप मेहनत घेतो या व्हिडिओसाठी फक्त तुम्हाला काउन्सिलिंग फ्रीमध्ये देण्यासाठी। आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आमचा नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तर तिथून पण तुम्ही चेक करू शकतात। पण इथं पण मी एकदा सांगते, 8275518480 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाका की आम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे। हा तुम्ही एक मेसेज टाका, मग आमचे जे एक्सपर्ट्स आहेत तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील। तुम्हाला जी काही फीज आहे ती पे करावं लागेल, आम्ही तुम्हाला एक QR कोड पाठवू, ती फीस तुम्हाला पे करावं लागेल। मग आमचे एक्सपर्ट्स जे ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचे जे काही शंका असेल ते सर्व दूर करतील। आमचं 24/7 तुम्हाला गायडन्स राहील। तुम्ही कधी पण आमच्याशी डायरेक्ट कॉलवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहे ते स्वतः इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करू। आम्ही बल्कमध्ये काउन्सिलिंग करत नाही, आम्ही हर एक मुलाला एक एक्सपर्टशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून देतो आणि तुम्ही माझ्यासोबत पण कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुमची इच्छा असेल तर। मी पण तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करेल। आणि जर तुम्हाला अजून पण काही छोट्या मोठ्या शंका असतील तर आपलं कमेंट सेक्शन ऑनच आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण कमेंट करू शकतात। आता आपल्याला काय डिस्कस करायचं एक्झॅक्टली की आपल्याला डीडी भरायचा आहे का नाही। सर्वात आधी आपण राऊंड 1 नंतरची प्रोसेस जी ती डिस्कस करू। राऊंड 1 नंतर एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे, इथं मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजवलं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे। सर्वात आधी फर्स्ट राऊंडचा निकाल लागेल। तुम्ही चॉईस फिलिंग झाली तुमची, चॉईस फिलिंग नंतर तुमचा राऊंड 1चा रिझल्ट येईल। रिझल्ट आल्यानंतर 2च ऑप्शन राहतील, एक तर तुम्हाला सीट अलॉट झाली आहे नाहीतर नाही अलॉट झाली आहे। सीट अलॉटमेंटसाठी जर तुम्हाला वाटते की तुम्हाला सीट भेटलीच पाहिजे तर त्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला सीट कसं अलॉट होईल फर्स्ट राऊंडमध्येच, तुम्ही कसं चॉईस फिलिंग केलं पाहिजे, तुम्ही सर्वचे सर्व कॉलेजेस भरले पाहिजे, तुम्ही तुमच्या कट ऑफच्या वर पण कॉलेजेस भरले पाहिजे। असं नाही की तुमचे जे स्कोर आहेत त्याच्याच खाली फक्त तुम्ही कॉलेजेस भरा, त्याच्याने ना खूप जास्त रेशिओ जो आहे तो कमी होऊन जातो, कॉलेज भेटण्याचा प्रोबॅबिलिटी कमी होऊन जाते। म्हणून तुम्ही सर्व कॉलेजेस भरा। आता इथे 2 ऑप्शन्स आपल्याला भेटतील की एक तर सीट अलॉट झालं आहे नाहीतर सीट अलॉट नाही झालं आहे। तर सीट अलॉटमेंटमध्ये काय आपल्याला दिसेल, सीट अलॉटमेंटमध्ये 3 ऑप्शन्स राहतात। आता एक तर तुम्ही फ्री एक्झिट करू शकतात। फ्री एक्झिट म्हणजे काय, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला जर कॉलेज आवडत नसेल, तुम्हाला जर इच्छा नसेल की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये शिकायचं आहे, तर ना तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ना तुम्ही त्यांच्याशी इन्क्वायरी करा, ना तुम्ही त्या कॉलेजमध्ये जा। त्या कॉलेजशी आपल्याला काहीच संबंध ठेवायचा नाही आहे। आपल्याला फक्त आपल्या घरी बसून फक्त वाट बघायची आहे सेकंड राऊंडची, बस, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे। फ्री एक्झिट कशाला म्हणतात की तुम्ही फ्रीली विदाउट एनी वरीज एक्झिट करताय, म्हणजे तुम्ही बाहेर पडताय राऊंडच्या बाहेर पडणं म्हणजे काय, राऊंड 1 सोडणं, राऊंड 2 सोडणं नाही। राऊंड 2 मध्ये तुम्हाला परत तुमचे जे चॉईस फिलिंग आहे ते परत करावं लागतील। जे मागचे राऊंड 1चे चॉईस फिलिंग आहे ते कंटिन्यू होणार नाही, तुम्हाला परत राऊंड 2 साठी वेगळ्या न्यू चॉईस फिलिंग करावं लागेल। परत तुम्हाला तीच तुमची प्रेफरन्स लिस्ट परत 1 नंबरपासून ते 100 नंबरपर्यंत तुम्हाला भरावं लागेल। फ्रॉम द फर्स्ट टू 100th नंबर तुम्हाला परत चॉईस फिलिंग करावं लागेल, बस। फ्री एक्झिटमध्ये बाकी तुम्हाला नवीन काहीच भेटणार नाही। आता ॲडमिशनमध्ये काय, फ्री एक्झिट कोणी करावी, ज्यांचा स्कोअर चांगला आहे। आता फ्री एक्झिट कोण लोक करतात, म्हणजे ज्यांना वाटतंय की मला एक्सपेक्टेड कॉलेजनुसार बिलकुल पण चांगलं कॉलेज भेटलं नाही आहे, मला अजून थोडं चांगलं कॉलेज पाहिजे, मला माझं एरियामधलं कॉलेज पाहिजे, मला याच्या वरची प्रेफरन्स पाहिजे, तर ते लोक फ्री एक्झिट करतात आणि ते वाट बघतात की आता माझं सेकंड राऊंडला अजून चांगल्या कॉलेजला नंबर लागेल। ओके, हे झालं फ्री एक्झिटची गोष्ट। आता येते गोष्ट ॲडमिशनची। ॲडमिशनच्या आधी आपण बघूया अपग्रेडेशन। अपग्रेडेशनमध्ये काय की तुम्ही कॉलेजला जाताय,
तुम्हाला ते कॉलेज आवडलं आहे पण तुम्ही इतके ॲज सच सॅटिस्फाईड नाही आहे त्या कॉलेजला बघून, तुम्हाला वाटते की अजून मला चांगलं कॉलेज भेटू शकतं, तर ते लोक करतात अपग्रेडेशन. त्यालाच आपण म्हणतो होल्ड, त्यालाच आपण म्हणतो बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय, या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज भेटणं, त्याला आपण बेटरमेंट म्हणतो. आता आपल्याला जर बेटरमेंट पाहिजे, बेटरमेंट हवं असेल तर काय करावं. अपग्रेडेशन कोण मुलं करतात, जे लोक ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग, ज्याला आपण म्हणतो MCC काउन्सिलिंग, त्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतात आणि तिथं वाट बघतात की त्यांना एम्स कॉलेज केव्हा भेटेल. ज्या मुलांना एम्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची राहिली, आणि मी तुम्हाला सांगते की एम्स, जिपमर वगैरे हे सर्व कॉलेज फक्त MCC राऊंड थ्रूच होतात, स्टेट कोटा थ्रू ॲडमिशन होत नाही, तर ते ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करतात आणि ते स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण पार्टिसिपेट करतात. स्टेट काउन्सिलिंगमध्ये ते एखादं चांगलं कॉलेज हाताशी ठेवतात जोपर्यंत त्यांना एम्सचं कॉलेज किंवा MCC थ्रू कोणतं चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत. तर हे लोक जे ते करतात अपग्रेडेशन. म्हणून जे खूप लोक ज्यांची मार्क्स कमी आहे की ते अटकलेले राहतात, म्हणजे जे खालचे मुलं आहेत ते अटकलेले राहतात, कारण खूप सारे चांगल्या स्कोरवाल्यांनी अपग्रेडेशन केलेलं राहतं, कॉलेज होल्ड केलेलं राहतं, सीट्स होल्ड केलेले राहतात. म्हणूनच फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आपल्याला खूप जास्त भेटतो. म्हणूनच फर्स्ट राऊंडमध्ये जे कमी स्कोरवाले मुलं आहेत त्यांना जागा राहत नाही, त्यांना कॉलेज भेटत नाही. या गोष्टी क्लिअर असतील. अपग्रेडेशनमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जायचं आहे कॉलेजकडे. कॉलेजला जाताना कॉलेजला इन्क्वायरी करायची आहे, कॉन्टॅक्ट करायचा आधी त्यांच्यासोबत की तुम्ही केव्हा ओपन असणार. जेव्हा आपल्याला CET सेलने डेट दिली असेल की या तारखेपासून या तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन करायची आहे, तर आपल्याला त्याच डेटमध्ये जाऊन ॲडमिशन करायची. आता खूप सारे कॉलेजेस म्हणतील की आमचं सॅटर्डे संडे जे ते ऑफ राहतं, तर नाही. जर CET सेलने आपल्याला प्रॉपरली सांगितलेलं नाही आहे की सॅटर्डे संडे ऑफ आहे, तोपर्यंत आपण त्यांचं जे ऑफ आहे ते गृहीत धरू शकत नाही. तुम्ही कॉलेजला सांगा की ॲडमिशनच्या वेळेस जे कॉलेजची फॅसिलिटीज आहे ती पूर्ण 24/7 ओपन राहिली पाहिजे. त्यांचा जो टायमिंग आहे तो आपण फॉलो करून गेलं पाहिजे. पण सॅटर्डे संडे हे खूप कमी वेळेस ॲप्लिकेबल राहतं. तर तुम्ही एकदा कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा की तुम्ही कधी ऑफ राहणार आहे, कधी चालू राहणार आहे, तर तुम्हाला जायला योग्य होईल. तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे, कॉलेजपर्यंत पोचायचं आहे, कुठे अपग्रेडेशनमध्ये. तुम्हाला पूर्ण जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ना ती पूर्ण करायची आहे अपग्रेडेशनमध्ये. पण तुम्हाला तिथं काय करायचं आहे, कॉलेजवाल्यांना सांगायचं आहे सरळ की आम्हाला अपग्रेडेशन करायचं आहे, आम्हाला कॉलेज होल्ड करायचं आहे, आणि आम्हाला इन केस जर चांगलं कॉलेज भेटेल तर आम्ही हे सोडू, नाही भेटलं तर आम्ही ह्याच कॉलेजला ॲडमिशन घेऊ. त्यांना फक्त एवढं सांगायचं की आम्हाला अपग्रेडेशन करायचं आहे, बेटरमेंटसाठी जायचं आहे. ते तुम्हाला जे काही प्रोसेस आहे ते करू देतील. तुम्हाला अपग्रेडेशनसाठी पण DD भरावं लागतो. DDचं पूर्ण जे महत्त्व आहे, पूर्ण जे काही प्रोसेस आहे ते पूर्ण मी एक्सप्लेन करेल, फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर ते तिथं पण तुम्हाला DD घेऊन जावं लागेल, जी फीज आहे ती DD थ्रू भरावं लागेल. हे क्लिअर असेल. तर आता तुम्हाला काय नाही करायचं आहे, ॲडमिशनपेक्षा इथं काय वेगळं आहे. तुम्ही ॲडमिशन घेताना भरतात स्टेटस रिटेन्शन फॉर्म. स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपल्याला अपग्रेडेशनमध्ये नाही भरायचा आहे. इन केस जर त्यांनी तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म दिला तर तुम्हाला तेवढं माहिती पाहिजे की आपल्याला जेव्हा फायनल ॲडमिशन घ्यायचं राहतं तेव्हाच आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरतो. स्टेटस रिटेन्शन म्हणजे काय की आम्हाला या कॉलेजला फायनल ॲडमिशन घ्यायची आहे, याला म्हणतात स्टेटस रिटेन्शन फॉर्म. तर ते आपल्याला अपग्रेडेशनमध्ये नाही करायचं आहे. अपग्रेडेशनमध्ये आपल्याला सर्व काही करायचं आहे, फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणं सोडून. आपल्याला DD द्यायचं आहे, आपल्याला ॲडमिशन घ्यायची, आपल्याला सर्व प्रॉपर लिगल प्रोसेस करायची, सर्व करायचं आहे. आणि नंतर परत अपग्रेडेशनवाल्यांनी घरी यायचं आहे, सेकंड राऊंडला परत कॉलेजेस टाकायचे, परत तीच प्रेफरन्स लिस्ट टाकायची आणि वाट बघायचं आहे की आपल्याला चांगलं कॉलेज भेटतं की नाही भेटलं तर ह्याच कॉलेजला येऊन परत अपग्रेडेशनचा जो होल्ड आहे तो काढायचा आहे आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून इथंच ॲडमिशन कंप्लीट करायची आहे. आणि जर चांगलं कॉलेज भेटलं असेल तर व्हेरी वेल अँड गुड, तुम्ही सेकंड राऊंडला त्या चांगल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात. हे झालं अपग्रेडेशनची गोष्ट. आता येते गोष्ट ॲडमिशनची. ॲडमिशन खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला जे कॉलेज भेटलं आहे ते खूप प्रॉपर कॉलेज आहे, मी सॅटिस्फाईड आहे या कॉलेजमध्ये, तर तुम्ही काय करावं. आता कॉलेजला जायचं आहे, कॉलेजला जाऊन त्यांना सांगायचं आहे की मला फायनल ॲडमिशन घ्यायची आहे. ते तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म देतील. स्टेटस रिटेन्शन फॉर्म तुम्ही फिल करायचं आहे. तुमच्यासोबत काय काय राहिलं पाहिजे, एक अलॉटमेंट लेटर जे तुम्हाला वेबसाईटला भेटतं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे, ती रिसिट PDF मध्ये पण राहिली पाहिजे. ते प्रिंट काढून आपल्याला आपल्या बँकेत जाऊन DD काढायचं आहे.
DD काढल्यानंतर तो DD आणि ते अलॉटमेंट लेटर सोबत न्यायचं आहे, सर्व जे डॉक्युमेंट्स आहे बाकीचे आधार कार्ड वगैरे जे तुम्ही सर्व CET सेलला अपलोड केले तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आणि ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे, त्यांना सर्व डॉक्युमेंट्स द्यायचे, DD द्यायचं आहे. एवढंच तुमचं प्रोसेस आहे. आता ज्या लोकांनी इथं फर्स्ट राऊंडला ॲडमिशन घेऊन टाकली त्यांची काउन्सिलिंग संपली, त्यांनी आता काहीच करायचं नाही, फर्स्ट राऊंडला निश्चिंत राहायचं. ॲडमिशन घेऊन टाकली आहे, आता वाट बघायची की आपल्याला कधी कॉलेज जॉईन करायचं आहे. बाकी काहीच टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन कोणाला आहे? फ्री एक्झिटवाल्यांना आणि अपग्रेडेशनवाल्यांना. या 2 लोकांनी परत सेकंड राऊंडमध्ये जायचं आहे. आता सेकंड राऊंडमध्ये गेल्यानंतर हे नॉट अलॉटेडवाले काय करतील? सेकंड राऊंडमध्ये जातील आणि हे जे 3 लोक आहे त्याच्यामधून ॲडमिशन जर सोडलं तर फ्री एक्झिट आणि अपग्रेडेशनवाले पण जातील सेकंड राऊंडमध्ये. ओके. नॉट अलॉटेड जर तुम्हाला कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही आहे, तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये अलॉट होऊ शकतं. तर तुम्ही वाट बघा, तुम्ही काहीच करायचं नाही आहे, तुम्ही फक्त घरी बसून वाट बघायची की आपला कधी सेकंड राऊंड येईल आणि आपण कधी चॉईस फिलिंग करू. नॉट अलॉटेडवाले सेकंड राऊंडमध्ये जातील, फ्री एक्झिटवाले सेकंड राऊंडमध्ये जातील, अपग्रेडेशनवाले सेकंड राऊंडमध्ये जातील. या सेकंड राऊंडमध्ये आता एवढे लोक राहतील. सेकंड राऊंडमध्ये काय करायचं आहे? सेकंड राऊंडमध्ये आपल्याला ऑप्शन राहत नाही की आपण अपग्रेडेशन करू शकतो. सेकंड राऊंडमध्ये आपल्याला फायनल ॲडमिशन घ्यायची आहे विथ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ओके. अपग्रेडेशन अलाउड नाही आहे सेकंड राऊंडमध्ये. थर्ड राऊंडमध्ये तर फायनल ॲडमिशन तुम्हाला घ्यावीच लागते, पण सेकंड राऊंडमधून पण तुम्ही थर्ड राऊंडला अपग्रेड करू शकत नाही. आता असे रूल्स नाही आहे. आधीपर्यंत होते पण आता नाही आहे. आता तुम्हाला एक डिपॉझिट भरावं लागते जर तुम्ही सेकंड राऊंडला कॉलेज घेत नसणार तर. म्हणून सर्व जे आहे ते आधीच ठरवून ठेवा तुम्हाला काय करायचं आहे काय नाही. तुम्हाला सेकंड राऊंडला फायनल ॲडमिशन घ्यावीच लागेल. आता आपल्याला मेन गोष्ट काय? DD कसा जमा करायचा? आता फर्स्ट आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की DD काय? DD म्हणजे काय? डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्ट म्हणजे वेअर वी डिपॉझिट मनी. आपण जिथे मनी डिपॉझिट करतो त्याला आपण म्हणतो डिमांड ड्राफ्ट. आता आपलं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत जाणे. फर्स्ट स्टेप काय आपली की ज्या बँकेत आपलं अकाउंट आहे त्या बँकेत जाणे. जर तुमचं अकाउंट नसेल तर ते बँकेवाले तुम्हाला एक अकाउंट नंबर देतील, त्या अकाउंट नंबरवर तुम्ही काय ते डिटेल्स फिल करायचे, नंतर जी प्रोसेस आहे ती होईल. पण तुमचं कोणत्या ना कोणत्या बँकेत तर अकाउंट असेल तर त्या बँकेत जाऊन आपल्याला जेवढ्या अमाऊंटचा DD करायचा आहे तेवढी अमाऊंट आपल्या खात्यात असायला पाहिजे. तुम्हाला जेवढ्या अमाऊंटचा DD करायचा आहे तेवढी अमाऊंट जर तुमच्या खात्यात नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा पे करा. तुमची जी आधी कॅश आहे ती आधी त्या बँक अकाउंटला टाका, प्लस थोडेफार जे चार्जेस आहेत ते त्या अकाउंटला टाका आणि नंतर तुम्ही ती DDची प्रोसेस करा. पण ऑलरेडी असतील तर काही चिंता नाही आहे, चांगलं आहे जर असेलच तर. फोर्थ स्टेप काय आपली? बँकेत जाताना चेकबुक घेऊन जा. चेकबुक न्यायचीच आहे बँकेत जाताना. चेकबुक कोण लोक नेतील? ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे. तर तुम्ही चेक थ्रू पण देऊ शकतात किंवा विड्रॉल स्लिप पण राहते. आता चेक थ्रू विड्रॉल स्लिप आपण जास्त पैसे जे ते काढू नाही शकत, म्हणजे जर एकदम मोठीच अमाऊंट राहिली तर विड्रॉलने ते नाही होत. विड्रॉल स्लिपमध्ये आपण इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत, म्हणून आपण नेतो चेकबुक. आपण चेक थ्रू पैसे काढू शकतो किंवा DDमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो, म्हणून चेकबुक सोबत घेऊन जायची. बँकेत DDचा फॉर्म भेटतो, त्या फॉर्मवर DD कोणाच्या नावाचा आहे ते सविस्तर लिहिणे. बँकेत जाऊन तुम्ही सांगायचं की आम्हाला DDचा फॉर्म द्या, ते तुम्हाला DDचा फॉर्म देतील. त्या फॉर्मवर आता समजा तुम्ही MBBSमध्ये ॲडमिशन घेताय. MBBSची तुमची फर्स्ट इयरची फीज आहे अराउंड 2 लाख रुपीज. म्हणजे गृहीत धरून चाला की DDवर तुम्हाला 2 लाखची अमाऊंट आहे ती टाकायची आहे. आता 2 लाखची अमाऊंट तुम्हाला कोणाला द्यायची आहे? त्या कॉलेजवाल्यांना आधी कॉन्टॅक्ट करा की आम्हाला DD कोणाच्या नावाचा काढायचा आहे. ते तुम्हाला सांगतील की स्पेसिफिक डीनच्या नावाचा काढा. XYZ काहीतरी मेडिकल कॉलेज असेल त्या कॉलेजचं नाव लिहा, डीनचं नाव फॉर एक्झाम्पल टू डीन वगैरे असं काहीतरी लिहा, XYZ कॉलेज लिहा आणि त्याचे तुम्हाला आता काय चार्जेस लागतील. इन केस जर तुमचं 2 लाखचा DD आहे तर तुम्हाला तिथं काहीतरी पर्सेंटेज वाईज चार्जेस लागतील. ते चार्जेस राहतील अराउंड 70 किंवा 80 रुपीज. तर ते तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचे. तर तुमचा DD कितीचा बनेल? 2,70,000 रुपीज एवढ्याचा तुमचा DD बनेल. तो DD तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि कॉलेजला सबमिट करायचं आहे. हे झालं तुमचं कॉलेजचं नाव. फक्त ज्या नावाने DD सबमिट करायचं आहे ना ते नीट लिहा, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत तेवढ्या अमाऊंट प्लस कमिशन अमाऊंट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली की काय राहतं. तुमचं जे काही पर्सेंटेज अमाऊंट आहे, जसं की जे काही चार्जेस लागतात तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस 2 लाखावर 80 रुपये किंवा 1 लाखावर 40 रुपये असं काहीतरी, तर ते तुम्हाला तिथं भरायचे किंवा चेक विड्रॉल स्लिप जोडणे. चेकची विड्रॉल स्लिप जी आहे ती पण तुम्ही जोडू शकतात. बँकवाले आपल्याला DD बनवून देतात.
DD वरील नाव व्यवस्थित आहे का ते तपासून घेणे. बँकवाले जे ते आपल्याला DD बनवून देतात. DD एकदा चेक करायचं, रिचेक करायचं की आपलं जे काही दिलं आहे ते बरोबर आहे की नाही आहे. ते झाल्यानंतर आपण एकदा परत तपासून घेणे, नंतर तो DD ॲडमिशनसाठी सोबत घेऊन जाणे. तोच DD जो आहे तो आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे ॲडमिशन, आणि तो तिथं सबमिट करायचा आहे. तो सबमिट केल्यानंतर तुमचं ऑलरेडी जे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते सोबत न्यायचे आणि तुमचं काम आता झालेलं आहे. आता ह्या वर्षापासून चेक पण चालतोय, तर चेकबुक पण तुम्ही सोबत घेऊन चला इन केस जर तुमचा DD बनत नसेल तर. पण त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा, कारण कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं. नंतर ही जी मी ऑलरेडी पर्सेंटेज जी चार्जेस सांगितले ना तुम्हाला, ते पण बँक टू बँक डिपेंड करतं. तर ते पण बँकेवाल्यांना एकदा विचारा की किती चार्जेस राहणार आहे, ते तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतील. आणि कॉलेजवाल्यांना पण एकदा कॉल करून कॉन्टॅक्ट करून विचारा की तुम्हाला चेक चालेल की DD लागेल. तर DD तुम्हाला बनवायचा आहे. जर त्यांनी चेक रिजेक्ट केला तर DD नेणं आवश्यक आहे. आणि जर ते चेक हो म्हणत असतील तर व्हेरी वेल अँड गुड, तुम्ही चेक न्या आणि चेक तिथे सबमिट करा. हे तुम्हाला समजलं असेल, कारण मी हे खूप तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे की कसं तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये अपग्रेडेशन करायचं, ॲडमिशन घ्यायचं आहे, नंतर होल्ड करायचं आहे, फ्री एक्झिट पण तुम्ही करू शकतात. आणि मी DDचं पण तुम्हाला सर्व नीट व्यवस्थितपणे समजवलं आहे. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आम्हाला किंवा व्हॉट्सअप करू शकतात. थँक्यू एव्हरीवन.